इथे काय करतात? किती शोधलं मी तुम्हाला, मला खूप काळजी वाटत होती तुमची. खरंच सगळे काळजी करतात. एकतर आदित्य सरांना अटक का झाली ते कळत नाहीये. मला ना पारूसाठी वाईट वाटतंय हो. ती बिचारी एकटीच गेली आहे पोलीस स्टेशनला. आपण पण जाऊयात का सारंग सर? अहो अहो बोला ना माझ्याशी. सारंग सर काय होतं तुम्हाला? अहो काय होतंय? मी पाणी देऊ का तुम्हाला? मला बोला ना काय होतंय? हा काय? सारंग सर माझ्याकडे बघा, तिथे बघ. काय झालंय? काय घडलंय का? तुम्ही त्या मुलीशी बोलायला गेला होता, तिथे काय झालंय का? बोला ना माझ्याशी, मला सांगा ना, मला काळजी वाटते तुमची. तो काय झालं? एन्झायटी होते मला. एन्झायटी सारखं काय होते काय कळत नाहीये मला. इकडे बस माझ्यासोबत, सोडून नको सावकर. नाही, तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार. काय नाही उडत. ओके ठीक है. वा शिवानी, आय एम इम्प्रेस्ड. नाही म्हणजे तुला मी खूप हलक्यात घेतलं, पण अदलं मधलं काहीच नाही. सरळ खून करून टाकलास. Maybe you lost it. I mean, why would I do that? In fact, ती मुलगी जर जिवंत राहिली असती ना, तर सारंगला ब्लॅकमेल करायला जास्त मजा आली असती. रूपम कॉस्मेटिक्सवर अटॅक करता आला असता. And let me tell you one thing. मला ना टेस्ट क्रिकेट आवडते. 2020 नाही. सावजाला खेळवत खेळवत मारण्यात जी मजा आहे ना, ती अशी एका फटक्यात मारण्यात नाहीये. इनफॅक्ट मला तर वाटलं होतं तू हे सगळं करतेस. आयत्या वेळेला तुझंच मन नाही ना फिरलं, कारण तुमची कंपनी त्या धोक्यात येणार म्हणून तूच तर नाही ना केलंस हे सगळं. हॅलो, मी ह्या असल्या गोष्टींमध्ये माझे हात घाण नाही करत. अँड टू रिमाइंड यू, त्या दिवशी मी तुझ्यासोबत पार्टीमध्ये होत्या. सो दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू हे करूच शकते, पण मग हा नियम तुझ्यावरही लागू होतो. मग हे तू केलं नाहीयेस हे कशावरून? स्मार्ट. मी करूच शकते. इनफॅक्ट माझ्याकडे ती ताकद सुद्धा आहे. बट आय बी ऑनेस्ट विथ यू, हा माझ्या प्लॅनचा भाग नाहीच आहे. मी नाही केलंय. जर हे आपण दोघींनी केलेलं नाहीये, मग हे कोणी केलंय हे शोधून काढायला हवं. आदित्य? नाही, आदित्य आणि सारंग बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि दोघेही त्यांच्या सो कॉल्ड तत्वांचे पक्के आहेत. खून वगैरे करणं त्यांच्या तत्वात नाहीये. आणि आय एम 100% शुअर सारंगने खून केलेला नाहीये. ओके, पण मग सारंगच्या वाईटावर कोण टाकलंय? एवढा मोठा बिझनेस आहे सारंगचं, एवढं नाव आहे. शत्रू असतात. तू नाही आहेस का? मी आणि शत्रू? कम ऑन. आय नो कोणी केलं असेल, म्हणजे मला स्लाइट डाऊट आहे. शोधून काढायला हवं कोणी केले ते. शोधायला तर हवंच. त्यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका तुम्ही. देवी आई, देवी आई, देवी आई. पारूचा आवाज येतोय का?
पारू ये ना आत ये. अगं ये ना ये. ये. ए थांब. कुठे हा? या भिकारड्या मोलकरणीची हिम्मत कशी झाली या घरात यायची? यायचं नाही या घरी. आज तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना हे दिवस बघायला लागतायत. आणि प्रीतम तू विसरतोयस का? बहिणींनी हकलवून लावलंय. हिचा आणि आपल्या घराचा काहीही संबंध नाही आता. एक मिनिट काकू तू जरा गप्प बस ना प्लीज. तू शांत बस. तू विसरलास का? किर्लोस्करांचं नाव धुळीला मिळवलंय रे यांनी. आणि ऐक ना प्रीतम, या फडतूस मोलकरणीसाठी तू स्वतःच्या आईच्या विरोधात चाललायस हा? आणि वहिनींची परवानगी असल्याशिवाय ही मोलकरीण या घरात येऊ शकत नाही. कामिनी काकू तू विसरतेस का? ती पण या घरची सून आहे. तू जेवढा तुझा या घरावर हक्क आहे ना तेवढा तिचा पण आहे, कळलं? प्रीतम, तू चुकतोयस. या मुलीचा या घराशी काहीही संबंध नाही. देवी आई, तुमचा माझ्यावरचा राग साहजिक आहे, पण किर्लोस्कर कुटुंबाचा वारस तुमचा मोठा मुलगा संकटात आहे. त्यांना असं एकटं पाडू नका. मी विनंती करते, आम्हाला तुमची गरज आहे देवी. ए का मदत करतील वहिनी? त्यांनी आमच्या घराण्याची, अख्ख्या किर्लोस्कर खानदानाची इज्जत धुळीला मिळवली. आणि स्वतः बहिणींचा म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांचा शब्द नाही पाळू शकला तो. त्यांच्या नावाला काळं फासलंय त्यांनी आणि त्याला मदत करायची आहे. नाही करणार त्या मदत. जा. प्रीतम, या मुलीला इथून आत्ताच्या आत्ता जायला सांग. आई तू एकदा ऐकून तरी घे तिला काय म्हणायचं. तुला जर तिची मदत करायची असेल तर तूही तिच्यासोबत जाऊ शकतोस, पण त्या दोघांसाठी या घरचे दरवाजे कायमचे बंद राहतील.